श्री गणेशाय नमः। तर आमच्या गावामध्ये बघा 9 दिवस नवरात्रीचा असतात, त्यावेळी अशी दौड असते। तर मुलं सकाळी सकाळी लवकर उठून 6 वाजता जातात। तर माणूस देखील यामध्ये आता गेलेला आहे आणि सगळेजण बघा त्यांना पाट वगैरे ठेवून त्यांच्या पायावर पाणी वगैरे घालतात आणि जी दौडमध्ये सगळी मुलं मुली आहेत त्यांना साखर वगैरे वाटली जाते। तर आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे। तर तुमच्याकडे देखील अशी दौडची पद्धत आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा। जय भोले। हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ। तर आम्ही निघालो आहोत बघा देवदर्शनासाठी। तर कोण कोण आहे बघा, गौरी आहे, मानस आहे, अहो आणि मी आणि प्रतिज्ञाला आम्ही हॉस्टेलमधूनच घेणार आहोत जाता जाता आणि तिला परत मग येताना हॉस्टेलमध्ये सोडून येणार आहोत। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि तसेच हा व्हिडिओ कंटिन्यू करा। तुम्हाला मी दाखवेन की आम्ही नेमके कुठं चाललो आहे। तर इथं प्रतिज्ञाच्या कॉलेजमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। तर प्रतिज्ञाला आता घ्यायचं आणि मग पुढे जायचं। तर गौरी गेलेली आहे प्रतिज्ञाला आणायला। तर प्रतिज्ञाला घेतल्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे पुढे एका हॉटेलमध्ये। तर तिथे भजी घेण्यासाठी थांबलेलो आहोत, पण नुकतं सकाळचे 8 वाजलेले आहेत, त्यामुळे भजी आत्ता तयार करत आहेत। त्यामुळे तयार करूपर्यंत मी इथं थांबलेले होते। तर इथे बघा ते दादा भजी तळायला लागलेत। तर आम्ही 5 जणच आलेलो आहोत, मी, गौरी, मानस, प्रतिज्ञा। तर आई बघा आमच्यासोबत आल्या नाही, कारण आईंचं आहे नवरात्र। तर नवरात्र उठायच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। त्या दिवशी आम्ही ज्योतिबाला गेलो होतो, मला व्हिडिओ टाकण्यासाठीच लेट झाला आणि तसं पण आईंना आता प्रवास करून आलं की छाती भरते, धाप वगैरे लागते, त्यामुळे त्या काही आल्या नाहीत। त्या नाही म्हणाल्या आणि त्यांचं नवरात्र पण होतं, त्यामुळे त्यांना काय सोसणार नव्हतं असं फिरणं। त्यामुळे आम्ही 5 जणच आलेलो आहोत आणि त्या घरी पण नसतात। त्या नवरात्र असल्यामुळे सकाळी आंघोळ वगैरे सगळं आवरून जातात आणि दुपारी 2-3लाच घरी येतात। तर ते दिवसभर देवळातच असतात शक्यतो, त्यामुळे आम्हीच आलेलो आहोत। तरी ते भजी बघा तयार झालेली आहे, ते दादा आम्हाला पॅक करून देत आहेत। तर मानस आणि प्रतिज्ञा आणि गौरीसाठी मी वडापाव घेतलेला आहे आणि आमच्यासाठी कांदा भजी घेतलेली आहे, कारण त्यांना भजी नको होती। भजी तयार होईपर्यंत मला बराच वेळ तर थांबावं लागलं। तर बघा एकदाची झाली भजी तयार, तर भजी घेतली। तर बघा गरम गरम भजी आहे, तोपर्यंत सगळ्यांनी खाऊन घेतलं। तर ही बघा मिरची भजी आहे, कांदा भजी, मिरची भजी दोन्ही घेतल्या होते। तर बघा हा आहे ज्योतिबाचा डोंगर। तर बघा आम्ही चाललेलो आहोत ज्योतिबाला। तर हा आहे ज्योतिबाचा डोंगर आणि ज्योतिबा आमचा कुलदेव आहे। तर तिकडे आम्ही तेल घालण्यासाठी आणि कडाकण्या देण्यासाठी चाललेलो आहोत। तर ज्योतिबा झाल्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत हे देखील तुम्हाला कळणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर ज्योतिबाच्या डोंगरावरची ही वाट बघा आणि पाऊस देखील थोडा थोडा पडायला लागलाय सकाळ सकाळीच। तर पुढं बघा जसं मंदिर जवळ येईल तसं धुकं किती पडलेलं आहे बघा। पुढं काहीही दिसत नव्हतं, गाड्या वगैरे येतेला सुद्धा पुढच्या दिसत नव्हत्या, इतकं धुकं पडलेलं होतं, एकदम गार वारा। तर आता आम्ही डोंगरावरती जवळजवळ पोचलेलो आहोत। तर इथं गाडी पार्क केली आणि आम्ही गाडीतून उतरलो आहोत। तर बघू शकता तुम्ही कसं धुकं पडले। तर व्हिडिओ देखील व्यवस्थित येत नव्हता, इतकं धुकं पडले, सगळं असं ब्लर व्हायला लागलं होतं। तर फोनवर सुद्धा असं एकदम धुक्यासारखं झालेलं होतं। तर आता आम्ही चाललेलो आहोत बघा देवदर्शनासाठी।
तर बघा ज्योतिबाच्या मंदिराच्या बाहेर अशी कमान आहे आणि तिथे वरती लिहिलेलं आहे दख्खनचा राजा असं. या कमानीच्या आत गेल्यानंतर आम्ही ज्योतिबाच्या मंदिराकडे जाणार आहोत. तर इथे बघा आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर सगळीकडे तेल घालायचं देखील चालू आहे. तर इथे बघा ज्योतिबाची मूर्ती आहे आणि आमचं दर्शन झालेलं आहे. तर इथे गाभाऱ्यामध्ये फोटो काढण्यास मनाई होती, त्यामुळे मी तितकंसं थोडंसं क्लिप घेतली होती. तर इथं बाहेर आल्यानंतर आम्ही मग पुन्हा एकदा देवाला नमस्कार केला, कारण आतमध्ये गर्दी असते त्यामुळे पटपट नमस्कार करून बाजूला व्हावं लागतं. तर म्हणून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा नमस्कार केला. तर इथे बघा मंदिराच्या बाहेर एक मावशी गजरा घेऊन बसली होती, तिच्याकडून मी गजरा घेतला आणि आम्ही निघालो पुढे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी, म्हणजेच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी. आता बघा धुकं थोडं कमी झाले आणि आता ऊन थोडं थोडं पडायला लागले. तर हे बघा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आहे. आमच्याकडे बरेच जण कोल्हापूरची अंबाबाई असंच म्हणतात. तर ज्योतिबाच्या डोंगरावरती काही गर्दी नव्हती, पण इथं थोडी गर्दी आहे आणि आम्ही लाईनीमध्ये थांबलेलो आहोत. तर इथे देखील बघा आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ करण्यास मनाई आहे, त्यामुळे इथे काही फोटो वगैरे होय. तर इथे बघा खेळण्याच्या दुकानात आलेलो आहोत, कारण माणूस कुठं तर बाहेर गेला आणि बिन काय घेता आला असं काही होणार नाही. तर त्याने इथं गाडी घेतलेली आहे बघा रिमोटवरची. त्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत आमच्या गावामध्ये. तर वाटत तिथं हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आणि हे आहे आमचं गावचं शिराकाईचं मंदिर. तर तिथे आई शिराकाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर हा खूप छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.